कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज. हा सगळ्या अज्ञानांचाच बाजार आहे. इथं कोणी पूर्ण नाही. कोण मायच्या पोटातून शिकून आलंय? सगळा अज्ञानी लोकांचा बाजार आहे. इथं फार बळेजाव करायचा नाही कोणी. मी इकडे गेलो आणि मला हे यायला लागलं. काही येत नाही आपल्याला. येत नाही म्हणून आपण जगात आहे. आलं असतं तर आपण नर्मदेच्या काठावर असतो. अरे अज्ञानी माणसं जगात फिरता ना. पूर्णतेला गेलेला ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती या अवस्थेचा माणूस जगात फिरत नाही. तो नर्मदेच्या काठावर राहतो. म्हणून फार बडे जाऊ नाही. जे आहे ते स्वीकारूनच पुढं. आपण रत्न पारखी गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात तुम्ही मी आहे. आपल्याला काय कळतं? समाज आपल्याला मानतो एवढंच आहे. आपल्याला अजून काही कळालेलं नाही. मी निदान माझं तरी बोलतोय बाबा. ज्याला समाज म्हणतो विशाल महाराज खोलीची कीर्तनं खूप ऐकता. नाही नाही पिंगळ्याचं बरं चाललंय लोक मला म्हणता काय की आता. अरे पण हे 2-4-5 वर्षाचं असतं ना. जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनाला माणसं 3-3 तास आधी जायची. अण्णांना घशाचा कॅन्सर झाला. अहो अण्णांच्या खुर्चीला धक्का लागायचा. महाराज माणसं ओढून बघत नव्हती. तुम्हाला काय सांगावं. ज्यांनी वक्ते बाबांची नावं घेतली विचार